लागून असलेली महाराष्ट्रातील रंगतदार लढत आहे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची। आणि ती रंगतदार का आहे? काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी मनसर येथे सभा घेतली आणि एका उमेदवाराचं नाव घेतलं आणि सांगितलं की त्या उमेदवाराचा पराभव करा, पराभव करा आणि पराभव करा। आज ज्या उमेदवाराला पराभव करायला सांगितले त्या उमेदवाराच्या विरोधातील उमेदवार आज आपल्या समवेत आहेत, देवदत्त निकम, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। आज प्रचाराचा शेवट काही तास शिल्लक राहिलेत आणि देवदत्त निकम यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। देवदत्त निकम यांचा जर इतिहास पाहिला तर त्यांनी सहकार क्षेत्रात एकदम उत्तम काम केलेलं आहे। दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत राहून शेतकऱ्यांच्या सुखदुःखात ते सहभागी होत राहिलेले आहेत आणि ज्या वेळेस पक्ष फुटला त्यावेळेस त्यांनी शरद पवारांची निवड केली आणि दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेऊन ते आपलं राजकारण करतायत। देवदत्त निकम आहेत स्वतः आपल्या समवेत। देवदत्त निकम यांना जनतेने का निवडून द्यायला पाहिजे? देवदत्त निकम यांना सर्वात अगोदर की ज्या आदरणीय पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, काँग्रेस पक्ष असेल, यांना केंद्रामधील नेते असतील किंवा राज्यामधील नेते असतील, यांनी काही लोकांना ईडीच्या नोटिसा बजावल्या, त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला। परंतु पवार साहेबांसारखं नेतृत्व असेल, उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं नेते, राहुलजी गांधींसारखे जे नेतृत्व आहेत यांच्यावरती खूप इन्क्वायऱ्या लावल्या किंवा त्यांना हे करण्याचा, परंतु ते कुठल्याही प्रकारे हे नेते घाबरले नाहीत आमचे आणि त्यांना काही त्यांच्या विरोधात सापडलं नाही। आणि ईडीनं ज्यावेळी पवार साहेबांना नोटीस द्यायचं ठरवलं तर त्यावेळी सुरुवातीच्या काळात पवार साहेबांनी सांगितलं, तुम्ही मला देण्यापेक्षा मीच तुमच्या कार्यालयात येतो। आणि ईडी देशात सगळ्यात पहिल्यांदा पवार साहेबांना घाबरली। आणि मग ज्यावेळी फाटाफूट झाली, सत्तामध्ये असणारा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं सरकार पाडण्यात आलं आणि यातली काही लोक पहिली फोडली गेली आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून देखील अजितदादांच्या नेतृत्वाखाली काही लोक फुटून गेली आणि त्याच्यामध्ये न फुटणाऱ्यांमध्ये ज्यांची नाव होती त्याच्यात मानसपत्र म्हणून दिलीपराव वळसे पाटलांचं नाव होतं आणि सगळ्यात अगोदर ते फुटले आणि याचा प्रचंड मोठा राग जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला। सगळे पवार साहेबाला सोडून जातील पण मानसपुत्र म्हणून पवार साहेबांना कधी वळसे पाटील त्यांची साथ सोडणार नाही। आणि हा जनतेला भरलेला मोठा धक्का आहे की तुम्हाला काय कमी केलं? शेजारचे जुन्नर, शिरूर, त्याचप्रमाणे खेड तालुका मंत्रिपद मागत असताना त्यांना थांबावं लागलं आणि पवार साहेबांनी आंबेगाव शिरूरला झुकतं माप त्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघातल्या प्रतिनिधीला दिलं। आणि आज या परिस्थितीमध्ये त्यांनी सोडलेली साथ आणि तदनंतर पवार साहेबांच्या बरोबर कोण जाणार हा महाराष्ट्रामध्ये देशातल्या लोकांना की सगळे ताकदवान नेते गेले, पण पवार साहेब हे नेतृत्व असं आहे की सत्तेत असो विरोधात असो राजकारण त्यांच्याभोवती केंद्रित असतं। याचं कारण की ते कधी सत्ता असताना आणि नसताना देखील एका जागेवर कधी थांबून राहत नाही, सातत्याने जनतेसमोर जातात, जनतेचे प्रश्न मांडत असतात। आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच पवार साहेबांना ज्यावेळी पत्रकारांनी विचारलं की तुमच्यासोबत किती आमदार आहेत, त्यांनी सांगितलं माझ्यासोबत 0 आमदार आहेत। कारण जनतेला माहिती आहे का 0चे 100 फक्त पवार साहेब करू शकतात। दुसरा प्रश्न विचारला की तुमचा आश्वासित चेहरा कोण, त्या क्षणी पवार साहेबांनी न विलंब लावता शरद पवार, आणि लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहेत। आणि आम्ही देखील ठरवलं की पवार साहेबांना साथ सोडून गेलेल्या वळसे पाटलांच्या सोबत आपल्याला जायचं नाही, आपल्याला पवार साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी राहायचं। आणि आम्हाला पवार साहेबांच्या सोबत राहिल्यामुळे लोकसभेला खासदार अमोल कोल्हे साहेब यांना देखील आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामधून 11,300चं मताधिक्य मिळालं। कारण आंबेगाव मधले 2 बलाढ्य नेते, मंत्री आणि दुसरे नेते माजी खासदार हे एकत्र असताना जे मताधिक्य मिळालं तिथंच आम्ही विधानसभेची निवडणूक जिंकल्यात जमा झालो। शरद पवारांना साथ देण्यासाठी तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे, एकंदरीत असा याचा अर्थ होतो? नाही, शरद पवार साहेबांना सोबत निष्ठेने राहिले, गद्दारी केली नाही, हा एक भाग झाला। आणि दुसरं की पवार साहेब सातत्याने गोर गरीब सामान्य शेतकरी यांच्यासाठी लढत असतायत। तुम्ही तिकडे गेलात तर कशा करता गेलात? तुम्ही ज्यावेळी सरकार पडलं उद्धवजी ठाकरे साहेबांचं त्यावेळी दुधाचा दर 38-39 रुपये होता, तुम्ही तिकडे गेले, आज काय परिस्थिती दूध उत्पादक आहे? 27-28च्या पुढे नाही। त्यावेळी सोयाबीनचा दर 80-90 रुपये होता,
तो आज 35-40 रुपयाच्या खाली त्या ठिकाणी आलेला आहे. कांद्याची निर्यात तुम्ही बंद करत असता, शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न सामोरं जावं लागतं. बिबट्याचे या मतदारसंघात मानवावरती हल्ला होतात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेने ठरवलेलं आहे का हे मोदींच्या सोबत गेल्यामुळे की शेतकऱ्यांच्या पदरात, गोरगरिबांच्या पदरात काही पडलेलं नाही, महागाई भरमसाठ वाढलेले आहेत आणि म्हणून की आपल्याला पवार साहेबांच्या सोबत राहायचं आणि ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांच्या सोबत राहायचं ठरवलं त्यांच्या पाठीमागे राहण्याचा जनतेने निर्धार केला. वळसे पाटलांनी काल बऱ्याच न्यूज चॅनलला सांगितलं की मी पवार साहेबांना सोडलं नाही, तो पक्षाचा सामूहिक निर्णय होता. त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? आता पक्षाचा जर सामूहिक निर्णय होता तर जे पवार साहेबांसोबत राहिलेत, मग खासदार अमोल कोल्हे असतील, त्याचप्रमाणे आमदार राजेशजी टोपे असतील, इथले स्थानिक आमदार आपले अशोकरावजी पवार असतील, ही जी लोक आहेत ही तुमच्यासोबत का नाही आली? सामूहिक होता तर तुमच्यासोबत का नाही आली? भुजबळ साहेबांनी त्याचं उत्तर देऊन टाकलं की आम्ही सगळे तिकडे जाण्याचं एकमेव कारण का ईडीची, सीबीआयची आपल्या पाठीमागे सशेमेरा लागू नये म्हणून सगळ्यांनी घाबरून भाजप सोबत जाण्याचं मान्य त्या ठिकाणी केलं. वळसे पाटलांनी जाहीर आव्हान केलंय की माझ्या मागे ईडी लागली किंवा मला एखादं नोटीस आलंय असं तुम्ही दाखवा. तुम्ही वळसे पाटलांवर असा कसा आरोप करू शकता? ज्यावेळी एक त्यांच्या मित्राच्या पराग उद्योग समूहावरती ज्यावेळी धाड पडली आणि त्यावेळी ती धाड नुसती तिथं त्यांच्या खाजगी उद्योगावर पडली नाही, ती तिथून जी लोक निघली ती शरद सहकारी बँकेपर्यंत आली. 4 दिवस ते बँकेमधले त्यांनी सगळ्या फाईल ताब्यात मध्ये घेतल्या आणि तेव्हापासून दावे खरे दणाणले. मीडियाच्या समोर देखील एबीपी माझाने देखील सगळं मंदार गोंदारीनं त्याचं विश्लेषण केलं होतं का हे का घाबरले एवढे. आणि आमचं म्हणणं असं आहे का जर हे पाण्याचा मुद्दा घेऊन लढत होते तर यांनी तिकडे गेल्यानंतर पाण्याकरता पाटबंधारे खातं घ्यायला पाहिजे होतं. कारण इकडं असताना पवार साहेबांनी गृह दिलं, अर्थ दिलं, ऊर्जा दिलं, विधानसभा अध्यक्षपद दिलं. मग तुम्हाला एवढली मोठली गेली, मग तुम्ही सहकारच का निवडलं? कारण सहकार खातं निवडताना यांना ज्या पद्धतीनं बँकेमध्ये चुकीचं कामकाज झालं होतं याच्यामधून मार्ग त्यांना काढून बाहेर पडायचं होतं, याच्याकरता ते तिकडे गेले. वळसे पाटलांसोबत काम केलेली माणसं ठराविक उंचीवर आल्यावर त्यांना सोडून जातात. पहिलं उदाहरण माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, दुसरं अरुण गिरे, तिसरं राजाराम बानकेले आणि चौथे तुम्ही आहात. हे असं का घडतंय? नाही, माझ्या अगोदर काय आहेत ना, कोणी माझ्या अगोदर देखील स्वर्गीय अविनाश राणे देखील इकडे आले होते. अविनाश राणे देखील सोडून गेले. स्वर्गीय वसंतराव भालेराव ते देखील आले होते, ते देखील सोडून गेले, परत आले. हे काय खेळ काय हा नवीन नाही. पण काय होते असं? काय आता मी असे, तुम्ही त्यांच्या सोबत? मी त्यांच्या सोबत होतो आणि ज्यावेळी नंतर त्यांनी सरकार पडल्यानंतर देखील पवार साहेबांची साथ सोडेपर्यंत मार्केट कमिटीला मी त्यांना पहिलं आव्हान दिलं. मी जिंकून आलो. त्यांनी मला तिथंच पराभूत करण्यासाठी मोठी आर्थिक ताकद लावली. त्यांचं ते काही लोकांनी जुमानलं नाही, लोकांनी पैसे स्वीकारले पण मत बाकी त्यांना दिलं नाही, मला निवडून दिलं. आणि निवडून आल्यानंतर देखील मला कुठंतरी वाटलं की मला अनेक ऑफर होत्या इतर पक्षांमध्ये आणि मी काय त्या स्वीकारल्या नाहीत. मी ठरवलं होतं की आपण एवढे वर्षी एकत्रित राहिलो, पक्ष वाढवला, संस्था मोठ्याल्या केल्यात आणि त्याचबरोबर कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल तो आज ना उद्या दूर त्या ठिकाणी होईल. आणि 2.5 महिने झाले तरी देखील त्यांनी म्हणजे पाहिजे त्या पद्धतीनं मला वागणूक दिली नाही. पण मी ठरवलं होतं की शेवटपर्यंत आपण एकत्र जायचं. ज्या दिवशी त्यांनी पवार साहेबांची 2 जुलैला साथ सोडली त्या दिवशी मी निर्णय घेतला की अरे ज्या पवार साहेबांनी यांना एवढं भरभरून दिलं ते पवार साहेबाला जर जुमानत नसतील तर आपल्यासारख्याचा चोरा केल्याशिवाय राहणार नाहीत. आपण फक्त पवार साहेब जिंदाबाद. तुमचं कारण कळलं, तुम्ही पवार साहेबांसोबत राहिला म्हणून तुम्ही वळसे पाटलांना सोडलं. पण तुम्ही मागची 2 उत्तर टाळलीत. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील असतील किंवा तुमच्या बरोबरीने काम करणारे अरुण गिरे असतील यांनी पण त्या काळामध्ये सोडलं होतं. असं काही वातावरण निर्मिती केली जाते का? आता त्याच्यामध्ये विषय असा आहे की आढळराव पाटलांनी 2004 साली लोकसभेची उमेदवारी मागितली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही फक्त माझी शिफारस करा. यांनी त्यांची काही शिफारस केली नाही. याचं कारण का आपल्यापेक्षा दुसरा मोठा नाही झाला पाहिजे आणि आढळराव पाटलांनी यांना चॅलेंज दिलं
आणि निवडून आले आणि आंबेगाव मधून 37,000चं मताधिक्य त्यांनी घेतलं आणि हा पहिला वळसे पाटलांचा तिथं मोठा पराभव झाला असं आपण समजूया. आणि त्याच्यानंतर मग अरुणराव गिरेंचा 14 मध्ये अरुणराव गिरे 14ला लढले आणि 14ला लढत असताना त्यांनी देखील आता ते त्यांच्या सोबत आहेत, आता हे सगळी सोबत आहेत, पण ते जाऊन आले. आढळराव पाटील म्हणा किंवा अरुणराव गिरे हे पण. आता अरुणराव गिरेंना विचारलं तर ते तुम्हाला आता किती सांगतात सगळं काय माहित नाही, तर ते पण नाराज होऊन गेले. त्याच्यानंतर राजाराम बानखेले देखील इकडं अध्यक्ष होते पक्षाचे, ते 2014ला ते देखील त्यांना सोडून गेले आणि मागच्या 19च्या निवडणुकीमध्ये राजाराम बानखेले हे उमेदवार म्हणून उभे होते. पण दुसरं एक असं आहे की लोक सोडून तर जातातच, पण ज्यावेळी मधल्या काळामध्ये आढळराव पाटील आणि वळसे पाटील पहिल्यांदा एका व्यासपीठावर आले, त्यावेळी वळसे पाटलांनी जे भाष्य केलं एक की शिवाजीराव तुमचं माझं कधीच काही वैर नव्हतं, म्हणजे आतापर्यंत 4 निवडणुका झाल्या, तुम्हाला माझ्या विरोधातले उमेदवार देखील मीच झाले, मग यांचं ही काही मॅच फिक्सिंग होती का दोघांची? ही विनाकारण लोकांमध्ये त्या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम होता अजितदादांच्या हस्ते. आढळराव पाटील पुन्हा राष्ट्रवादीत येत होते लोकसभेच्या वेळेस, त्यावेळेस त्याच्या वळसे पाटलांचं भाषण आहे. वळसे पाटील म्हणाले की मी तुम्हाला उमेदवार पुरवले, अशा मस्करीत ते म्हटले असतील, असून त्यांनी ते प्रश्न विचारला. हसून म्हटले का सिरियसली म्हटले हे त्यांना त्या ठिकाणी विचारलं पाहिजे. कार्यकर्ता एका रात्रीत घडत नाही, पण असा त्याचा अवमान होईल आणि मी तुम्हाला पुरवले, शेवटी कुठंतरी त्यांचा स्वाभिमान दुखावला म्हणून ते तिकडे गेले ना. तुम्ही जर म्हणतात मी जर त्या ठिकाणी पुरवले, हे काही योग्य त्या ठिकाणी नाही. आता मी त्यांच्या समोर उमेदवार आहे, आता पुरवले म्हणत नाहीत का माझं आहे असं म्हणत नाहीत, एवढे घाबरलेत. आतापर्यंत हे जेवढे लोक समोरून लढले कोणाचाही फॉर्म ते बाद करायचा त्यांनी प्रयत्न केला, पण या निवडणुकीत माझा पहिल्यांदा फॉर्म बाद करण्याचा प्रयत्न केला. नंबर 2ला तो यशस्वी झाला नाही. त्याच्या अगोदर मला जेलमध्ये टाकण्याची त्यांनी 5 मे 2024ला एक कसरत केली, त्याच्यात त्यांना यश काही मिळालं नाही. कारण मला जर जेलमध्ये टाकलं असतं तर त्यांना माहित होतं का आपल्याला आता तालुक्यात विरोधक कोणी राहिलं नाही. आणि तिसरा प्रसंग असा की माझा फॉर्म बाद झाला नाही म्हणून माझ्या नावाचं साधर्म्य असणारा दुसरा उमेदवार पुण्यावरून शोधून तो उभा केला आणि परत त्याला चिन्ह देखील तशा पद्धतीनं आमच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला काही मॅच होते का काय अशा प्रकारचं चिन्ह देखील देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण हे सगळे त्यांचे डाव हे असफल झालेत, कारण आता त्यांना फक्त मनी पॉवर एवढंच ते मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. लोक काय त्यांच्या समोर येत नाहीत, समेत येत नाहीत. साधं उदाहरण सांगतो की आज सभा आहे त्यांची, आमची ज्या बागल मैदानावर सभा झाली तो एरिया 6 एकरचा आहे. आता 6 एकरचा असताना दरवेळेस आपण पाहतो आम्ही 2 सभा घेतल्या. आम्ही पश्चिमेच्या बाजूला उत्तरेच्या बाजूला जे स्टेज टाकलं आणि समोरच्या बाजूला ओपन सगळं प्लॉटच्या प्लॉट त्या ठिकाणी ठेवले. आता यांना फक्त लोकांना दाखवायचंय का आमची देखील सभा कुठे बागल मैदानात. पण यांनी काय केलं की पलीकडच्या बाजूने स्टेज टाकलेले आहेत आणि जे ओपन सगळी स्पेस आहेत ती क्लोज तिथं केली, तिकडून स्टेज अलीकडे घेतलं. बरोबर मैदान दाखवतात तेच. आता आम्ही ओपन सभा घेतली, वयस्कर लोकांकरता गुडघे दुखीवाल्यांना त्यांना काही खुर्च्या लावल्या, बाकी मोकळ्या मैदानात. आता आज त्यांच्यात खुर्च्या किती, मोकळी जागा किती. पण ज्यावेळी मैदान बारीक करण्यात आलं याचा अर्थ की ह्या मॅचमध्ये लहान लहान खेळाडू असल्यामुळं त्यांना चौकार षटकार ते मारू शकणार नाही, म्हणजे बाउंड्री बारीक करण्यात आली. अशा प्रकारे तुम्ही मैदान जरी बारीक केलं तरी प्रेक्षक तोच आहे, प्रेक्षक वर्ग तोच आहे. जर जो आज तिथं सभेला येणार नाही तो आज मीडियावर त्या ठिकाणी पाहिलं, जे तिथं जातील ते चर्चा करतीलच नाही. याला मागच्या वेळी यांची सभा झाली पवार साहेबांची, त्यावेळी ते मोठं ग्राउंड होतं, आता जरा बारीक बारीक त्या ठिकाणी केलेले, त्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेले, पराभव समोर त्यांना त्या ठिकाणी दिसतोय. देवदत्त निकम नावाचा धसका काय? तुम्ही कारखान्यावरती एकदम चांगलं काम केलं, तरी तुमच्याकडून चेअरमन पद काढून घेतलं. तुम्ही बाजार समितीत चांगलं काम केलं, तिथं तर तुम्हाला उमेदवारीच दिली नाही. असा धसका का घेतला जातोय? त्यांना एकच माहिती का देवदत्त निकम हा लाचार नाही, हा झुकणारा नाही, वाकणारा नाही, तो स्वाभिमानी. जे करल
ते खरंच त्या ठिकाणी करून दाखल की कुठले आज एवढ्या दिवसामध्ये की त्यांना कुठल्याही संस्थेमध्ये काम करत असताना एक देखील माझ्यावरती त्यांना आरोप त्या ठिकाणी करण्यात आला. आणि ज्या संस्था जी कारखान्याचे चेअरमन त्यांनी मला केलं, त्यांनी केलं, मी नाकारत नाही. माझ्या माहिती पत्रकात देखील मी त्याचा उल्लेख केलाय की त्यांच्यामुळे मला संधी, पण संधी मिळत असताना ती संस्था अडचणीतून 3 वर्षात आपण बाहेर काढली, टॉपला चालवली, नवनवीन प्रयोग त्याच्यामध्ये आपण केले आणि भीमाशंकरचं नाव हे देशामध्ये सगळीकडे त्या ठिकाणी गेलं. तसंच मार्केट कमिटीमध्ये काम करत असताना ती डिजिटल करणं, शेतकऱ्यांना सुविधा देणं, वजनामध्ये जर कुठं काटछाट होत असेल तर ती बंद करणं आणि शेतकऱ्याचा माल जो उघड्यावर पडत होता उन्हात तानात पावसात भिजत त्याच्याकरता चांगल्या सुविधा, लोणीचं बंद पडलेलं मार्केट ते देखील आपण चालू करून दाखवलं. अशा प्रकारे तो जिथं जाईल तिथं कामाचा ठसा उमटून दाखवतो. आणि मला 2014ला पवार साहेबांनी उमेदवारी दिली होती आणि हे माझे प्रचार प्रमुखच होते सगळ्या निवडणुकीत. मोदी लाट होती त्यावेळेस तुम्ही उमेदवारी कशी स्वीकारली? माझं पहिलं असं ठरलं होतं की 2014ला सगळ्यांची मागणी होती की वळसे पाटलांनी उभं राहावं आढळराव पाटलांच्या विरोधात. पण त्यांना अंदाज आला होता का आपला काय आढळराव पाटलांच्या समोर टिकाव त्या ठिकाणी लागणार नाही. पण मी जर सांगितलं मी लढणार यातला आहे, पक्षाकरता निष्ठेय म्हणून पवार साहेब देतील तो आदेश आपण मान्य करून त्यांनाही मी सांगितलं होतं वळसे पाटलांना तुम्ही लढत असेल तर तुम्ही लढा, आणि जर तुम्ही लढत नसाल आणि तुम्ही जर म्हणत असाल का तू आता लढ तर मी म्हटलं लढायला तयार आहे. त्यानुसार मी जबाबदारी स्वीकारली आणि लढलो. पराभव झाला हे मी त्याच्यात फार मोठं काय अपयश आलं मी हे मानत नाही. मोदी लाटेत देशात भले भले त्या ठिकाणी गेले आणि त्या परिस्थितीत मला जवळपास 4 लाख मतं जनतेने दिले. मी काम करत राहिलो आणि आज एवढ्या या वरच्या निवडणुकीचा आज जी चुरशीची नाही म्हणत ही निवडणूक मला खात्री का ह्या निवडणुकीमध्ये जनता ज्यावेळी निवडणूक हातात घेते त्याचा निकाल हा कशा पद्धतीने लागतो हे तुम्हाला परवा दिवशी पाहायला मिळालच. जनतेचा प्रतिसाद तुम्हाला आहे, मात्र हा प्रतिसाद पाहून विरोधी पक्षाकडून काही तुम्हाला अडचणीत आणण्याचे प्रकार झालेत का? नाही, मी आता जे सांगितलं की निवडणुकीच्या अगोदर त्यांना माहित होतं की आपल्या विरोधात देवदत्त कमी उमेदवार असणार आहेत म्हणून कोल्हे साहेबांच्या निवडणुकीच्या वेळी मला त्यांनी जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. माझं चारित्र्य हनन होईल या दृष्टीनं त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्याच प्रकारे व्यक्तिगत आरोप त्या ठिकाणी केले, परंतु मी त्यांच्यावरती व्यक्तिगत कोणावरही एकही व्यक्तिगत आरोप केला नाही. जो केला तो संस्थांच्या माध्यमातून की ह्या संस्था तुम्ही चुकीचं कसं काम केलं, याला दोषी तुम्ही आहात, हा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे. परंतु हा असा तो तसा मी असं कधी त्या ठिकाणी म्हटलो नाही आणि म्हणणार देखील त्या ठिकाणी नाही. परंतु काहीतरी उमेदवाराचं चारित्र्य हनन करणं हा निवडणुकीमधला त्यांचा जो फंडा वापरण्याची पद्धत आहे ही चुकीची आहे. निवडणुकीत तुम्ही काय केलं आणि काय करणार आहेत याच्यावर बोललं गेलं पाहिजे. ही त्याच्यामध्ये न जाता व्यक्तिगतरित्या बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. पण जनता ओळखून येत का बदनामी करून कोणी मोठा होऊ शकत नाही. मोठं जर व्हायचं असेल तर एखादी रेषा जर 5 इंचाची असेल आणि तुम्हाला जर मोठी रेषा लोकांच्या नजरेत भरणारी करायची असेल तर तुम्हाला ती 10 सेंटीमीटरची करून दाखवावं लागेल. कारखान्यावर गोंधळ झाला आणि त्याच्यानंतर पुढच्या पक्षाची प्रचाराची रणनीती बदलली. जे कारखान्यावर लोक होते ते दिसत नाहीत प्रचारात आता. त्यांची एजन्सी आहे, सर्वे करणारी लोक आहेत. ज्यावेळी कारखान्यावरचा प्रकार झाला त्याच्यानंतर ती लोक जी फिरत होती तर ही फिरत असताना लोकांनी एकच डोक्यात ठेवलं का हेच त्यांचे बगलबच्चे आहेत, आपल्याला काही करायला लागणार नाही, यांच्यामुळे ते पडणार आहेत. आणि हे ज्यावेळी त्या एजन्सीकडे त्यांनी सर्वेमध्ये जाणवलं की ग्राउंड लेवलला चर्चा आहेत का त्यांच्या भोवतालच्या माणसांमुळेच समोर वळसे पाटलांचा पराभव त्या ठिकाणी होणार आहे. आणि मग यांनी त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं की बाबा तुमच्यामुळं माझ्यावर फार मोठं संकट आलेलं आहे, उद्या माझ्या अपयशाचे वाटेकरी हे तुम्ही असणार आहेत. कृपा करून तुम्ही जिथं आहे तिथं जागेवर त्या ठिकाणी थांबा, प्रचाराच्या याच्यामध्ये काही तुम्ही उतरू नका. त्यामुळे ती लोक कुठेही बोलताना त्या ठिकाणी दिसत नाही. वळसे पाटलांच्या कुटुंबातील काही माणसं दिसत नाहीत डायरेक्ट प्रचारावर स्टेजवर, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मी काय आता त्यांचं कुठं काय चाललंय मी काय याच्या ज्यादा मी त्याच्या काय पाहत नाहीत. पण एकच तुम्हाला सांगतो, ह्या बाई नाना दादा भैया याच्यामुळे सगळं त्यांच्या भोवती ते सगळ्या अडचणी निर्माण झालेत, त्याच्यामुळे कदाचित ते दिसत नसते. तुम्ही आमच्याशी बोलताना 200% विजयाची खात्री सांगितली, पण लीड किती देवदत्त निकमांचं राहील त्यांचा अंदाज काय? आता
आमच्या गणितानुसार किमान 25,000च्या फरकाने 100% आपण निवडणूक जिंकणार. आणि ज्यावेळी जनतेने निवडणूक हातात घेतलेली असते त्यावेळी ती लाट वरती कुठपर्यंत जाईल, कदाचित ह्या वेळेचा तो विजयाचा विक्रम देखील असू शकतो. वळसे पाटील आज शरद पवारांना उत्तर देणार आहेत. शरद पवारांनी जे सांगितलंय पराभूत करा पराभूत करा पराभूत करा, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय उत्तर देतील? काय आता काय एक मी त्यांचं पाहिलं, त्यांच्या मनात जे आहे ना ते कधीच ते तोंडाने कधी कोणाच्या समोर कधीच बोलून देत नाही. त्यांचा अंदाज कधीच कोणाला घेता नाही. जर पवार साहेबांना जर त्यांचा अंदाज आला तर पवार साहेबांनी एवढ्या उंच पदापर्यंत त्यांना नेलं तर त्या व्यक्तीचा कोणालाही अंदाज कधी येऊ शकत नाही. कारण ते कमी बोलतात आणि त्यांच्या पोटामध्ये काय ते कोणालाही कधी काही सांगता येत नाही. आम्ही एवढे दिवस जर सोबत राहिलो तरी देखील आम्हाला कधी अंदाज आला नाही यांच्या मनात नेमकं काय. हे होते देवदत्त निकम, ज्यांना विजयाची खात्री आहे आणि त्यांनी त्यांचं लीड पण सांगितलेलं आहे. आज प्रचार संपेल, 20 तारखेला मतदान होईल आणि 23ला निकाल येईल. निकालाच्या दिवशी देवदत्त निकम यांचा वाढदिवस आहे. पाहुयात आंबेगाव शिरूरची जनता त्यांना वाढदिवसाचं गिफ्ट देते का. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पहा वास्तव मराठी. लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.